एवढा परफेक्ट करेक्ट मेसेज देत आहेत की खरं म्हणजे ते एक व्यंगचित्र पाहणाराही व्यसनाच्या आहारी गेला नसेल, गेल्यानंतरचे उपाय वेगळे आहेत, मग त्याला व्यंगचित्र नाही बोलणार. व्यसनाच्या आहारी गेला नसेल तर हे व्यंगचित्र पाहून नक्कीच तो त्याच्या मनामध्ये निर्धार करेल की अरे बाबा ह्या वाटेला काही जावायला नको. आणि त्यामुळे केवळ भाषण असं न करता सनीने व्यंगचित्रकारांना जे अपील केलं आणि अतिशय परफेक्ट व्यंगचित्र तयार झाली, त्याबद्दल मी सनीचे अभिनंदन करतो. सगळे व्यंगचित्रकार हे टॉपचे व्यंगचित्रकार आहेत. त्यांनी हा वेळ काढला त्याबद्दल त्यांचं समाजातला एक नागरिक म्हणून, या राज्याचा मंत्री म्हणून आभार मानतो. त्याला 2 दिवसापूर्वीच आपण पाहिलं की ड्रगची पार्टी याच परिसरामध्ये होती आणि त्यामुळे पुन्हा एकदा पुणे शहर हे ड्रगच्या विळख्यात अडकले आहे असा प्रश्न उपस्थित झालेला होता. दरवर्षी आपण अंमली पदार्थ विरोधी उपक्रम साजरा करतो, पण फरक काहीच पडत नाही. तरुणाई पुन्हा एकदा त्याच्याच आहारी जाताना पाहिजे. काय करणं अपेक्षित आहे सरकार आणि समाजात? पहिलं तर खूप विचारपूर्वक आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सगळ्यांना आवाहन करतो की प्रमाण वाढत चाललं आहे की नाही, नक्की चिंताजनक आहे की नाही, नक्की, पण 70 लाख लोकसंख्येचं शहर हे जवळजवळ आता गेलं कामातून. अशा प्रकारची प्रतिमा जी वेगवेगळ्या बातम्यांमधून निर्माण होते आहे, याचा पुण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यामध्ये परिणाम होणार आहे. एका बाजूने सगळ्यात चांगल्या शिक्षण संस्था पुण्यामध्ये, पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे. आज पुण्यामध्ये महाविद्यालय आणि विद्यापीठं ही इतकी झाली की कुठलाही अभ्यासक्रम इथे नाही असं नाही. इंडस्ट्री इथेच जास्त, हॉस्पिटल म्हणजे वैद्यकीय सुविधा इथेच जास्त. अशा एक